आपल्यासोबत ठाणे महानगरपालिकेतले वरिष्ठ नगरसेवक ज्यांनी अनेक वर्ष अनेक टर्म या ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून घालवलेली आहेत आणि अनेक महत्त्वाची पदं देखील विरोधी पक्षनेते देखील त्यांनी भूषवलेले आहे। आपल्याबरोबर शानू पठाण सर आहेत। शानू सर, काय वाटतंय ठाणे महानगरपालिकेमध्ये सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून तुमचे नगरसेवक आहेत, तब्बल 12 नगरसेवक तुमचे निवडून आलेले आहेत नितीन रावड यांच्या नेतृत्वामध्ये। आता ठाणे महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेता कोण असेल असा प्रश्न निर्माण झालेला आहे। आज महापौरांची निवड झालेली आहे, काय वाटतं आपल्या पार्टीतून कोण असेल? राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष, शरद पवार पक्ष जाओ। यस, एज अ सेकंड लार्जेस्ट पार्टी जो महासभा में वो शरद पवार पक्ष के नगरसेवक है, तो मुझे ऐसा विश्वास है कि सभागृह के अंदर जो सेकंड लार्जेस्ट पार्टी है उसके हिसाब से विरोधी पक्ष नेता बनेगा। तुम्ही याच्या आधी देखील हे पद या पदावर होतात, मात्र तेव्हा संख्या जास्त होती, तेव्हा राष्ट्रवादी एकत्र होती, आता राष्ट्रवादी 2 झालेली आहे। त्यांची संख्या जास्त आहे, लेकिन आता दादा आणि पवार साहेबांचे पक्ष 2 झाला ना, नाही तर आम्ही जास्त होतं। मला तेच विचारायचं आहे, थोड्या वेळापूर्वी नजीब मुल्ला जे अजित पवार गटाचे गटनेता आहेत त्यांनी असं सांगितलं की विरोधी पक्षनेता पदासाठी आमचे 2 ऑप्शन आहेत, एक तर शरद पवार गटासोबत आम्ही जाऊ किंवा आम्ही MIM ला सोबत घेऊ असं त्यांनी सांगितलं आणि दोन्ही ऑप्शन त्यांनी अजितदादांशी बोलले होते आणि अजितदादांनी त्याला परवानगी देखील दिली होती, मात्र आता अजितदादा नाही आहेत। तर काय ऑप्शन वाटतंय जर तुमच्याकडे आले तुमच्याशी बोलायला, तुमच्याशी विरोधी पक्ष नेत्यासाठी एकत्र बसायला, तर तुम्ही काय ठरवलं? आम्ही ठरवलं नाही की आता जो वेळ आहे ना ते महाराष्ट्राच्या दुःखासाठी आहे आणि त्या दुःखामध्ये महाराष्ट्राचा एकमेव नेता अजितदादा पवार ते गेलेत आणि ह्या दुःखसाठी आम्ही ते विरोधी पक्षनेता कोण बनणार, कुठे जाणार ते शोभाने जातात। नजीब मुल्लाने दावा केला की 99.99% आमचाच विरोधी पक्ष म्हणजे अजित पवार गटाचा विरोधी पक्ष नेता बसेल। ठीक आहे, वरिष्ठ वर काय होतो ते वरिष्ठ जाणार, लेकिन इस वक्त हम विरोधी पक्ष नेता कौन बैठेगा, क्या बैठेगा, इसके बारे में हमने सोचा ही नहीं, क्योंकि इतने दुख के अंदर में अजीत दादा मतलब महाराष्ट्र के सभी के नेता और इतना दुखद हादसा, मतलब महापौर पद इतनी जोर शोर से होगा इसकी भी उम्मीद नहीं थी। ये जो देख रहे हैं ना, इसकी भी हमको संभावना नहीं थी कि इतने दुख के अंदर में आज ये चीज़ हो रही है। तो विरोधी पक्ष नेता कौन किधर बैठेगा अभी तक हमने कभी निर्णय नहीं लिया, सोचा नहीं, क्योंकि उस दुख के ऊपर भी आज कम से कम 13वां होना चाहिए अजीत दादा का। जब 13वां होगा तब उसके बारे में हम सोचेंगे कि हम किसके साथ जाना चाहिए, कौन बैठना चाहिए, कौन क्या करना चाहिए, इसके ऊपर सोचेंगे। आज जे सेलिब्रेशन केलं जातं आहे, ढोल ताशा मागवलेले आहेत, सजावट केली आहे, आधी सांगितलं होतं की अगदी साधेपणाने करू, अजिबात आम्हाला पटत नाही। 13वां नाही झाला ना, दादाचं दुःख म्हणजे सर्व ना महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकांना दुःख आहेत। ते आम्ही सांगितलं ना आम्ही तुम्हाला की आम्ही कोणाला काय भेटणार आणि कोणाला काय बनवलं ते आम्हाला डोक्यात आलंच नाही। दुःख येतात डोक्याला, तर आम्ही कसं सांगू? हे सेलिब्रेशन नाही करायला पाहिजे होतं। नक्की सेलिब्रेशन नको पाहिजे होता आणि कोण काय बनना, मतलब किसको क्या बनना है ये भी नहीं सोचना चाहिए, विचार में भी नहीं आना चाहिए। एक दिमाग है और एक दिमाग के अंदर जब इतना बड़ा दुख है तो उस दुख में कौन क्या बनेगा और सेलिब्रेशन के लिए दूर तक नहीं जाना चाहिए। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर शानू पठाण आपल्याबरोबर होते। खरं म्हणजे ठाणे महानगरपालिकेचं संख्याबळ बघता शानू पठाण यांची जी पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार त्यांच्याकडे संख्या जास्त आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेता त्यांचा बदलण्याची शक्यता आहे। मात्र आधीच नजीब मुल्ला यांनी याच्यावर दावा ठोकलेला आहे, त्यावरून देखील त्यांनी नजीब मुल्ला यांना सुनावलंय। त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेकडून हे जे सेलिब्रेशन केलं जातं आज महापौर पदाचं, त्या सेलिब्रेशनवर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि अजित पवारांचं दुःख असताना इतकं सेलिब्रेशन का असा सवाल देखील त्यांनी विचारलेला आहे। कॅमेरामॅन विनेश अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।